गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललोय सायकलिंग राईडला. आज जवळ सोलापूर रोडला एक राईड मारून येणार आहे आम्ही दोघं. तर आज संडे पण आहे, सुट्टी आहे दोघांना पण. तर आम्ही चाललोय सायकलिंगला. आम्ही अशी सुट्टी असल्यावर कधी मध्ये सायकलिंग करतो. तर ह्या की माझी सायकल आणि माझ्या मित्राची सायकल. तर आता आम्ही चाललोय, आम्ही इथून स्टार्ट करतोय. तर आमचा जोश तसा आहे. काय म्हणतो जाय बाय? हाऊ द जॉश चलो. तर आम्ही जाऊन येतो आणि पाहूया आम्ही किती किलोमीटर कंप्लीट करतोय आज. चलो चला बाय बाय. चला, जायबाईने आता लीड घेतलंय पुढे. पाहूया जायबाईचा जोश आता समोर असाच पुढे लावतोय का जब्बू मागे येते आमच्या. हे बघा, आता सावंत पुढे निघालेला आहे आणि फुल जोशमध्ये चाललेला आहे. बघूया आता की हा जोश आमचा किती किलोमीटर टिकतोय. आम्ही जास्तीत जास्त रनअप घ्यायचा प्रयत्न करू. चलो चला जब्बू, चलो लवकर. व्हिडिओच्या नादात मस्त वाटतं एकदम सकाळची फ्रेश मॉर्निंग. स्वतःसाठी वेळ काढा मित्रांनो. थोडंसं सायकलिंग, थोडं व्यायाम, दिवसातला अर्धा एक तास तरी द्या स्वतःसाठी, आहे ना. कारण ह्या पैसा, तुमची काय प्रतिष्ठा, काय तुमचं मोठेपण, उदारपण हे काही कामाचं नाही आहे. स्वतःचं शरीर हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीराला वेळ द्या. चलो बाय. सिग्नल आला. फ्रेश मॉर्निंग, फ्रेश सायकलिंग. दिसतंय का नाही माग काय माहित नाही, बरंच मागं राहिलंय. आज आम्ही थोडंसं लेट निघलोय कारण त्याची ड्युटीच 8 वाजता संपणार होती. मग ड्युटी 8 वाजता आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्हाला निघायला 8:30 झाले. त्याच्यामुळं आम्ही थोडा लेट झालो. नाही तर आजचा प्लॅन तर सकाळचाच होता, पण त्याला नाईट असल्यामुळे आम्ही आज थोडा लेट निघलो. तर काय लेट तर लेट, आज लेट तरी पण मिस करायचा नाही चान्स. सुट्टीचा दिवस असा वायाला घालवायचा नाही. जायचं म्हणजे जायचं, नाही तर ठरवलं आम्ही तर आम्ही जातो, काही असं. चलो चला मित्रांनो, आता लोणी पास केली आम्ही. तर अजून तर दिवस चांगला आहे. या लोणींच्या सगळीकडे नर्सरी, या लोणीला आलं सगळ्या नर्सऱ्याच दिसतात. पण मस्त आहे एकदम, ग्रीनरी सुंदर आहे. चलो आगे बढ़ते. देऊरपर्यंत आलोय मित्रांनो. थांबलोय आता देऊर फाटा. आणि बघा आमचे जब्बू आलेत आत्ताशी. चला या. थांबले ते सर. आम्हाला फोन होत आहे. देऊर फाट्यापर्यंत येऊन कसं वाटतंय साहेब आपल्याला? एक नंबर. पण तुम्हाला काय वाटतंय, रोज सकाळी यायला पाहिजे की नाही? ते रोज नाही, पण आठवड्यातून 2-3 रायडिंग केला पाहिजे. त्याला कसा वेळ होता आपल्या व्यस्त नोकरीतून किंवा कोणत्या कामातून थोडासा वेळ काढला पाहिजे आपल्या शरीरासाठी. बरोबर. काय म्हणणं आहे? 100%. काय ना, सर्वांनी असं वेळ काढा, आपल्या शरीराला वेळ द्या. स्वतःच्या शरीराला आणि अशा गोष्टी केल्यानंतर एक मनाला समाधान भेटतो. सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे आपलं शरीर आहे. शरीर आहे तर सगळं. हेच आमचं विचार आहेत आमच्या ग्रुपचे, आमच्या सर्कलचे. आमचं सर्कल काही जास्त मोठं नाही. हे सध्या आमचा ग्रुप दोघांचाच आहे. हळूहळू आम्ही ते वाढवणार आहोत. हळूहळू मेंबर ॲड होतील. ज्याला यायचं आहे ते ॲड करू आम्ही नक्कीच. आणि आमची अचिव्हमेंट आणखी लांब करूया. त्याचबरोबर आणि थोडा स्प्रिंग ब्रेक झाला आहे, ब्रेक करतो आणि आम्ही इथून देऊर फाट्यावर रिटर्न फिरतोय आता. चलो बाय बाय. चला विश्वराज हॉटेल
हॉटेल नाही, सॉरी, हॉस्पिटल. चला फिश मार्केटला आता आलो हडपसर मध्ये. आता मस्त पैकी फिश घेऊया. पहिला तुमचा कापला जाईल. अच्छा नाही लागतं नाही. मामा कुठे आज बेत चांगला बेत आहे आज. अशा रीतीनं आम्ही आता कॅम्प मध्ये आलोय आमच्या परत. आणि एकदम मस्त वाटतं. आता आमचा जवळपास कंप्लीट झाला. आता काय 1 किलोमीटर राहिलं असेल आमचं घर. तर साहेब आहे, कशी वाटली मग आजची राईड? एक नंबर. अरे पण हे काळ्या पिशवीत काय दिसतंय मला? हे एनर्जी बूस्ट आहे. आता गेल्यावर मच्छी फ्राय बनवायची आणि बॉडी रिकवर करायची. बॉडी रिकवर करायची. तर आजची बॉडी छान रिकवर होईल. आज संडे फंडे, संडे निमित्त आज काहीतरी बेत बनावं म्हणलं. संडे हो या तर मंडे त्यानिमित्त आम्ही येताना हडपसरच्या मच्छी फिश मार्केटमधून फिश घेऊन आलोय. आणि आता घरी गेल्यानंतर त्याच्यावर ताव मारणार आहे की नाही? नक्कीच. मित्रांनो, आता आम्ही नॉनस्टॉप फक्त हडपसरला फिश घेण्यासाठी थांबलेलो. तर तिथून पूर्ण करून आता आमची जवळपास पूर्ण होते राईड. तर तुम्हाला मग अशाप्रमाणे म्हणल्याप्रमाणे का स्टार्ट करताना असं वाटतं होईल का नाही, एवढ्या लांब कसं जायचं. पण आता पूर्ण झालं ना, आम्हाला काय असं विशेष काय असं वाटत नाही. त्यामुळं एक समाधान पूर्ण केल्यानंतर जे वाटतं त्यात एक वेगळीच मज्जा आहे. चलो बाय बाय.